नमस्कार मंडळी, आज मी बनवते खिचडी। त्यासाठी मी साबुदाणा 2 ते 3 तासासाठी भिजत घातला होता। आता आपण कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकला, नंतर हिरवी मिरची टाकली। बटाटा आणि हिरवी मिरचीसाठी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं। छान परतून घेऊन यामध्ये आपल्याला आता साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। पुन्हा हे छान परतून घ्यायचे आणि ह्याला 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला वाफवायला ठेवायचे। परत काढून ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, पुन्हा 1-2 मिनिटासाठी वाफवायला ठेवायचे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की खिचडी करून बघा, इतकी चविष्ट आणि अप्रतिम होते आणि मोकळी सुटसुटीत होते। नक्की ट्राय करून बघा। आता आपली होत आली आहे खिचडी तयार, तुम्ही पण या खायला। प्लेट तयार आहे तुमच्यासाठी। कशी झाली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।